गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी ते आज आपण शिकणार आहोत. तर त्याचं ड्रॉइंग कसं बनायचं काय नाही तर आता आपण शिकणार आहोत. तर मग पुढे पहिले आपण भाजीला ड्रॉइंग कसं द्यायचं, भाजीचे रेखाटन कसं करायचं ते आपण शिकलेलं आहेत. तर मी फळं शिकवणार तर तुम्ही बोर होत असाल म्हणून मी फळं शिकलेली नाहीत, कारण की ते भाजीचे टाईपचे असते फळं पण. म्हणून मी फळं शिकवण्याच्या अगोदर मी आता पाळीव प्राणी पहिल्यांदा शिकवणार आहे. मग दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण ते पण शिकवेन आणि पक्षी पण शिकवेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण तुम्हाला. मग कॅरेक्टर व्यक्तीचे चित्र कसं काढायचं एखादं तर ते पण मी तुम्हाला शिकवेन. पहिल्यांदा मी प्राण्यांचे ड्रॉइंग तुम्हाला शिकवणार आहे. तर प्राण्यांचे ड्रॉइंग ला पण आपल्याला वेळ लागेल खूप, कारण की जास्त खूप प्राण्यांचे ड्रॉइंग आहेत. तर ते सगळे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आता जे प्राणी आहेत तेवढे मी तुम्हाला शिकवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे. चला तर मग आता आपण पाळीव प्राण्यांची ड्रॉइंगला सुरुवात करूयात. चला तर मग आता आपण ड्रॉइंगला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेट ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी. तर त्याच्यामधलं आपण पहिल्यांदा आपण गाय हा प्राणी आपण काढूयात. पहिल्यांदा आपण गाय कसं काढायचं ते आता आपण शिकूयात. चला तर मग आता आपण गायची ड्रॉइंग लावा. इथं बनवू गायची ड्रॉइंग आहे. छानशी गायची ड्रॉइंग बनवतात आहे इथं. इथं पहिल्यांदा मी त्याची शिंग काढतो गायची. इकडची बाजूची त्याची शिंग आहेत बरं का. शिंग. मग इथून त्याचं वरचं त्याचं डोकं हे. मग आपल्यालाही थोडा तिरकस तोंड आहे म्हणून दाखवायचं असेल तर थोडं कंटिन्यू करावं लागेल. इथं असं सरळ थोडं रेस घेतो. मग इथून असं खाली थोडं घेतो इथं. म्हणजे इथं आपण थोडी प्रमाणात रेषा आपण रेषेचे प्रकार शिकलेले आहेत आपण. मग इथं आपण इथं तोंडाचा भाग वरचा हा. मग इथून एक शिंग आपल्याला दिसेल, इकडची शिंग. इकडची शिंग मी इथं काढायला. इकडे एक आपण शिंग काढलं. इकडची शिंग, इकडची शिंग. एक शिंग काढलं आपण. मग इकडचं आपण गाईचं आपण इथं कान काढू. तर हा कानाचा मधला भाग काढला होता. मग इथं असं काढतो कानाचा भाग. आपलं इथं कान पण गायचं कान काढलं आता मी इथं. आता गायचं तोंड इथं सुरू आहेत काढायला आता. मग इथं थोडा इकडं खाली घ्यायचं तोंड, म्हणजे आपल्याला गाईसारखं तोंड बनवता येईल. इथं थोडं खाली असं घ्यायचं. असं काढलं इथं. तर इथून आपल्याला त्याचं नाक वगैरे काढता येईल. नाक काढायला पाहिजे. आता ह्या जागी गाईचं डोळं काढतो. निरीक्षण करून बघावर का विद्यार्थी मित्रांनो, आपण ड्रॉइंग कसं बनवायला. ड्रॉइंग सगळे सोपेच असतात, काही अवघड नसते ड्रॉइंग. रोज एक प्राणी आपण दररोजचे बघू. आता वाटल्यास थोडी वेळ मिळाली तर दोन प्राण्यांची ड्रॉइंग आपण
बघू. इथे डोळे काढायला गायचे. मग इथून आपण इकडचे एक आपल्याला कान दिसते, इथं इकडे आपण गाईचं कान काढू. ते इकडचा एक कान आपण काढला होता. तर इथून आपण गाईचं आपण पाठी वगैरे इथून आपण काढत होता. गाईची गोदी असते ते इथं गोदी काढतो पहिल्यांदा. इथं गोदी काढली गायची. इथून आपण गायची पाठ काढू. तिथून पाठ काढण्याच्या अगोदर आपण इथून हे त्यांचा गळा वगैरे काढतो आपण गायचे. इथून गायची घंटी काढू आपण. घंटी काढू गायची. गळ्यातली घंटी घ्यायची. पाळीव प्राणी असले तर घंटी असणारच गळ्यात. गायची घंटी असते गळ्यात. घंटी काढत आपण इथे. घंटी काढली. आता मग खालच्याला पोळी म्हणतात बरं का. खालच्याला पोळी म्हणतात. पोळी काढायला आता खाली खालची पोळी आपण काढलं होतं. मग इथून आपली गायचे पाय काढू. पुढचे पाय. मग इथून आपली दुसरी पाय आपण काढू. थोडा वर येऊन काढायला लागेल. इथून वर का. हा इथून आपण गायची पाय आपण बनवतो. आपण पहिली पायावर काही इथं खाली निमवती येते बरं का थोडी. इथं आपण निमवती करतो पायाला. हा निमवता भाग पण आपण पायाचं खाली केलं. थोड्या प्रमाणात निमवता आपण केलं पायाचं. मग इथून आपण त्याची खरी वगैरे आपण बनवतो. इथं खाली आपण खरी बनवतो गायची. गायची आपण खरी पण इथं बनवतो आपण. इथून एक पाय असते गायची. इथून एक पाय बनवतो. इकडून ते भाग
पुढची पाय दोन्ही पण आपण काढता आलो. एक काढा दुसरी काढायला होती. ह्याची पण आपण खूर वगैरे काढू. ह्याची पण खूर आपण पुढे बनवतो. गायची दोन्ही पाय तयार झाले तर आपण खाली याचं पोट काढता येतं. पोट बनवतो गायची. रोजचे एक प्राणी आपण नवीन नवीन प्रकारचे पाळीव आपण काढत. पहिल्यांदा मी गाय काढायला. गाय ही आपली माता असते. ते तर तुम्हाला माहिती आहे. गाय दूध वगैरे देते आपल्याला. मग इथून आपण त्याचे मागाचे पाय आपण बनवतो. थोडी अडचण आली मला. इथून आपण पाय थोडं वारे आले तुम्हाला. थांब थोडं ॲडजस्ट करून काही जात तुला पान उडाले थोडं. मागलचे पाय आपण काढायला. मग वरच्या पाठी पण आपण काढू तिथं. बघा आपण मागलचे पाय बनत आलेले आहेत. थोडं वेळा बनायला त्याला पण. आता इथं आपण खूर बनवतो. गायची खूर. पान उडायला थोडं छतावर बसलेलं असतं ना, वारा येते वगैरे मित्रांनो. तर ॲडजस्ट करून घ्या थोडं. खाली आवाज येत तरी पण आवाज येतेच बाहेरचा. वर येतात तर वरी पण आवाज येते लोकांचं बोललेलं. खूर काढायला घ्यायची. आपण ते दुधाची काढायला आपण इथं गायचं.
दाचं पण आपण दुधातून काढलं आपण वडा गाईचं. मग आपण त्यांची दुसरी पाय पण आपण काढूत मागायची. दुसरी पाय मग इथून आपण खूर पण काढूत गाईची. गाईची खुरून काढले. आता राहिले गाईची शेपूट मागायची. इथून शेपूट काढतात आम्ही. पुचाळा काढतो खालच्या शेपूटचं. पुचावळा म्हणतात. हे बघा आपली गाय. तर अजून थोडं काम आहे तसं तर बनवता ते पण काम करत होता. गाय बनवण्यासाठी आपण ह्याला अजून कलरिंग दिलं नाही, तर कलरिंग आजच्या वेळेस कसं करायचं ते आताच आपण आखून घेऊत. इथं हा आपण एकदम कडक कलर द्यायचा. इथं गायला आपण गाय तपकिरी गाय बनवणार आहोत आपण. तर तपकिरी कलर होते तर आपण एकदम कडक कलर द्यायचा आपण ह्या जागी. पहिल्यांदा रेखाटन करत असताना पण ते मला समजून सांगत असतो कुठं कलर द्यायचं ते रेखाटनाच्या वेळेसच. जिथे ज्या भागी गडद कलर द्यायचं तुम्ही असं पेन्सिल फिरून दाखवतो. एक जागी आपल्याला गडद द्यावं लागेल कलर त्यावेळेस रंग देताना. इथली गडची काढायला लागेल की आपल्याला गडची पडायला असते इथं पोळीला पाहिजे गाईच्या. मग आपल्याला इथं पण गडद कलर ह्या भागी द्यावा लागेल मला कलर देताना. गायला ह्या इथं एक गडद कलर आपल्याला द्यावा लागेल आणि इथून हे खालून इथं असं द्यावं लागेल कलर इथं. मग आपल्याला गाईचं इथं तोंडाला पण कलर देताना इथं आपण गडद करायच्या जागी. हा कानाचा भाग इथं आपण गडद करतो. इथं गडद कलर द्यायचा ह्या भागी. जिथं पेन्सिल फिरवायला मी तिथं गडद कलर द्यायचा आपण. ह्या जागी गडद कलर द्यावा लागेल आपल्याला. कलरिंग देत असताना आताच नाही, आता फक्त रेखाटन मी तुम्हाला दाखवलं. हा बघ आपली गाय तयार झाली. हा आपलं
पेट आणि पहिल्यांदा आपण बैल पण शिकवणार होतो, पण ती जागा पुढे बैल पण शिकवत का, वेळ किती राहिली तर थोडा आहे वेळ, बैल पण शिकवत आपण पुढच्या पानावर शिकवतो बैल. बैल पण आपण काढून शिकवतो. तर वेळ पुरेल का, पण वेळ आहे की नाही, वेळ झाली वाटतंय आपल्याला थोडी, तरी पण थोडा आपण होतो बैल मी. हा बैलची तर मी शेंग काढायला मित्रांनो, बोर न होता तुम्ही हे शिकण्याचा प्रयत्न करा. ड्रॉईंग कसं बनायचं काय नाही, तर मी तर सांगायला तुम्हाला कसं बनायचं ड्रॉईंग. तुमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा बाजूचा काय बेल आयकॉनचा काय चिन्ह आहे, त्या चिन्हला पण तुम्ही प्रेस करा. कारण का मी जे काय व्हिडिओ अपलोड करेन त्यांचा मेसेज तुम्हाला सगळ्यात अगोदर पोचत जाईल. तर आपण पहिली शीट काढलो, आता दुसरी पण शीट घेतो आपण बनवतो. थोडं इथं मन त्याचं मन काढायला वरची. आता इथून आपली दुसरी पण शीट बनवतो याची बैलाची. बैल पण पाळीव प्राणी आहे की, शेतात राबणारा बैल असतो. इथं हा दुसरी मशीन त्यांची बनवायला. मग आपल्याला इथून कान काढावं लागेल. कान काढतोय, कान असतात बैलाला का बिना कानाचं असणार आहे बैल. आता त्याचे वरचं कर्ण काढतोय, कानाचे बाह्य कर्ण म्हणतात. कर्ण इथून बैलाचे आपण तोंड बनवत आपण पुढे. थोडं वारं यायला येतं मित्रांनो, ॲडजस्ट करून घ्या. सेकंड थोडं आपलं चुकल्यासारखं वाटायला दाखवत. आपण तो इथं बैलाचं आपण तोंड काढवलं. इथं बैलाचं नाक काढतो.
नाकायचं बैलाचं काही. आता इथं आपण बैलाचं डोळे काढू. बैल तयार होत आला तर तसं त्याचं तोंड तयार झालं तर कान काढू. तर इकडचं कान, पलीकडचं कान दिसतं आपल्याला, तो पण कान आपण इकडे काढूत. पलीकडचं पण त्याचं कान काढलं, बैलाचं पलीकडचं कान काढलं. आता आपण त्याचं खालची मागची गोदी वगैरे, पाठी वगैरे आपण काढतो. बैलाची गोदी मोठी असते हे तर तुम्हाला माहीत आहे, कारण की त्याला बोजा घ्यावा लागते म्हणून मोठी गोदी असते त्याची. आता खालची त्याची पोळी पण काढता येते. बघा आपण बैलाची पोळी पण आपण काढलो. आता बैलाचे आपण पुढची पाय काढूत. आता बैलाचे आपण पाय काढायचं. बैल एकदम हट्टाकट्टा असतो, कारण तो मजबूत असतो एकदम. तेव्हा आपण बरोबर हट्टाकट्टा बैलला. खाली त्याची खूर पण आपण तो बनवत आता. सगळं हट्टाकट्टा दिसणारा बैल, जास्त काम करणारा प्राणी म्हणजे आपलं बैलच आहे. आता पुढचे पण पाय काढतो इथून. इथूनच पाय त्याचे. सगळ्यात हट्टाकट्टा दिसणारा प्राणी आपण आता काढायला होतो. आपण खूर काढू त्याची पण. दिसायलाच आपण त्यातून ड्रॉइंग बनवायला मी ते दिसत नसेल तर मला सांगत जा. पुढचे पाय काढले त्याचे. आता मागचं स्पोट वगैरे काढता येतो.
कट्टा कट्टा दिसणारा प्राणी. आपण दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण शिकणार आहोत. आपण पहिल्यांदा आपण पाळीव प्राणी शिकून घेऊ. ह्याला इंग्लिशमध्ये ऑक्स म्हणतात बरं का. आणि जर रानटी प्राणी असेल, रानटी बैल असेल तर त्याला बुल म्हणतात. पाळीव प्राणी आहे, याला ऑक्स म्हणतात. तर पाठी काढतो मागलची. पण थोडं चुकल्यासारखं वाटायला. इथं आपण थोडं लांब घेतलं. एवढं मोठं बैल काढलं, एवढं लहानसं पाठी काढायचं म्हणजे काय, डोळं बनायचं त्याला. थोडं लांब पाठी काढायचं मागं. मागलची पाय पण आपल्याला तयार होऊन जाईल इथं. मागलची पाय पण तयार होत आलीत आपली. आता आपल्याला खुरच बनवायचं काम आहे. मागलचं खूर तयार करतो आपण. असते बरं गावाचं. तर इथं आपण खूर बनवतो बैलाची. एक पाय पण आपली तयार झाली. आता दुसरी पाय बनवतो. तर इथून दुसरी पाय. दुसरी पाय आपण बनवत आलो आता. त्याचं खुरच बनवायचं काम आहे ह्याचं पण. आता आपण बैलाची शेपूट काढत लागली. बैलाची आपण शेपूट पण इथं आपण काढलो. हा बघा आपला बैल आपण बनवलं इथं. तर ह्याच्यामध्ये आपण कलरिंग कसं द्यायचं ते पण आता सांगून टाकू. इथं रेखाटन करत असताना सांगून टाकतो मी कलरिंग कसं द्यायचं. ह्या जागी आपण गडद बनवत
हा रंगीत बैल बनवणार आहे मी. तर हा भाग पण गडद असतो. हा पोळीचा आपण गडची काढायची विसरलो आपण. एवढा भाग आपण गडद बनवतो त्याचा. एवढं इथं पण हा एवढा भाग आपण एकदम गडद बनवू. उचलचा पण हा एवढा भाग गडची असते. एवढा भाग आपण गडद ठेवून इथलचा हा एवढा भाग थोडा रंग देवाला बनवणार बघा आपण. ते खालचं राहिलं की ते बैला दांडा तो पण आता काढून टाकू. ड्रॉइंग बनवताना लाजायचं नाही बरं का विद्यार्थी मित्रांनो. म्हणतात सगळं सर काय म्हणाले काय नसतं त्याचं. ड्रॉइंग बनवताना आपण कोणती पण ड्रॉइंग बनवतो. हा बघा आपला बैल पण तयार झाले देतात. ह्याला कलर वगैरे आपण दिलं तर चांगलं दिसेल एकदम. तर आपण अजून दुसरे प्राणी शिकायचे आपल्याला. तर आज आपण 2 प्राणी शिकलो होतो. शिंगाचे भाग आहे तो असं शिंग काळे असते तसा काळे शिंग बनवतो आपण ग्रीन देताना. तर असले काही आपण ड्रॉइंग शिकलो होतो आज. गाय पण आपण काढलं होतं. गाय बैल दोन्ही आपण शिकलो होतो. तर उद्या आपण दुसरे नवीन पाळीव प्राणी आपण शिकवत. तर आता इथं थांबतो मी. 2 प्राणी तुम्हाला आज शिकवले मी.